हाय गाईज, तर आज आम्ही तुरीच्या शेंगा खुरायला आल्या. बघता होतो जाम भारी लागत होत्या उकरून. गावठी शेंगा लागताच भारी. आणि बघू शकता तुम्ही आमचा शेकटाचा झाड आणि इथं आंब्याचा आणि पेरूचा पण झाड आणि लिंबूचा पण. लिंबू मस्त आले बघू शकता तुम्ही. नंतर झारा बघता बघता किरण दादाच्या मनात कळलं का माहीत, त्याने लगे वांग्याची रोपा लावत घेतली. आणि बघू शकता आता तुम्ही, त्याने माती बिती खवणली इथं. आता लावत घेतली वांग्याची झाडा. गाईज बघू शकता तुम्ही, झाडांना लावायच्या आधीच वांगी आल्या. मजाक करता. मग आम्ही सगळ्या शेंगा खुरल्या, जवऱ्या होत्या तवऱ्या सगळ्या खुरल्या आणि एकदाची बसलो गप. शेंगा खुरता खुरता पारू दिदीच गायब. बघता होते ही फटीन घुसले इकडं शेंगा खुरायला. किरण दादाने इथं सगळी वांग्याची रोपा लावली ती आणि आमची मस्ती चालू होती सगळ्यांची इथं. तुम्ही बघू शकता इथं या बायावी एक पण शेंगा नाही ठेवल्या, सगळ्या शेंगा खुरल्या. जवऱ्या होत्या नव्हत्या सगळ्या खुरल्या. ना आता बघा कशा भांडतात. बघू शकता आवऱ्या शेंगा खुरल्या आम्ही. लगे किरण दादाने इथं पातोऱ्यांची पण झाडा लावली. आणि तुम्हाला माझा मिनी ब्लॉग पटला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नंतर आमचा अचानक प्लॅन झाला का आईला साडी आणायला जायचा, म्हणून मग गेलो तिथं. लगे आईने साडी पसंत केली नाही, हिने पहिलाच लावून मोकली. बघू शकता तुम्ही ना, आईला साडी पटली त्यावेळी घेतली ती लगे. आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा ब्लॉग कसा.